मुळ्याची पीठ पेरलेली भाजी बघतोय आपण. आज मुळ्याचे 2 प्रकार बघणार आहोत. मिसळवाण्याचा डबा लागेल आपल्याला, डाळीचं पीठ लागेल, मुळा किसून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर मीठ आहे आणि बाकी आपल्याला हिंग वगैरे हे सगळं लागणार आहे. तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तुम्ही बघत असाल तर मोहरी तडतडायला फोडणीमध्ये घातलेली आहे. मुळ्याची ही भाजी खूप सुंदर लागते, टेस्टी लागते. हिंग घातलेला आहे आणि वेगळ्या प्रकारची थोडीशी भाजी म्हणून तुम्ही नक्की ही करून बघा. मुळ्याचे आज 2 प्रकार आपण बघणार आहोत. एक मुळ्याची आमटी पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मुळ्याची भाजी पण दाखवणार आहे. त्याच्यानंतर हळद घातले. या अगदी साध्या साध्या भाज्या आहेत आणि मुलंही आवडीने खातात. या भाजीचा अजून तुम्ही काय करू शकता हे मी तुम्हाला शेवटी पण एक सांगणार आहे टीप म्हणून. कढीपत्ता घातला आपण आणि आपण आता घातला याच्यामध्ये किसलेला मुळा. मुळ्याचं आपण स्वच्छ सालं काढायचे आहेत, आणखीन तो किसून घ्यायचा आहे आणि त्याचं थोडासा तो पिळून घ्यायचा, म्हणजे त्याचं मुळाला जर पाणी सुटलेलं असेल तर ते निघून जातं आणि ते पाणी फेकून द्यायचं नाही. तर ते तुम्ही भाजीमध्ये, आमटीमध्ये वापरू शकता. त्याच्यामध्येही खूप पोषण मूल्य असतात आणि भाजी छान परतून घ्यायची. तुम्ही बघत असाल तर खूप छान दिसते ही भाजी. आणि ह्या भाजीचं तुम्ही काय करू शकता, तर ही भाजी जर समजा उरली किंवा खाल्ली नाही कोणी तर ह्याचे तुम्ही ठेपले करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं कणिक घालून ते मळून करू शकता. सारण भरून केलं तरी चालतं. तर सहसा तर ही भाजी उरत नाही कारण ही खूप छान लागते. किंचित जिरा पावडर घातलेली आहे याच्यामध्ये आणि मुलांना कळत नाही भाजी मुळ्याचा थोडा उग्र जो वास असतो तर तो डाळीचं पीठ आपण त्याला पुढे लावतो म्हणून जातो. मीठ घातलेलं आहे. किंचित चवीला साखर घातलेली आहे. मुळा थोडासा उग्र असतो. साखर तुम्ही स्किप करू शकता जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल किंवा तुम्ही साखर खात नसाल डाएटमुळे, तर साखर तुम्ही स्किप नक्की करू शकता. लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट आवडीप्रमाणे घाला, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे जसं बघून. मी एक मीडियम घातले कारण आपण पीठ पण लावणार आहोत, त्याच्यामुळे ती तितकी तिखट आपल्याला लागणार नाही आहे. याच्यामध्ये फोडणीत ज्याला कोणाला हिरव्या मिरच्या आवडतात तर तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या तरीही चालतील. आणि तुम्ही बघत असाल तर इतके छान. याला पीठ लावायचं आहे, असं म्हणजे पाण्यात कालवायचं नाही आहे, तर वरून पेरायचं आहे पीठ. तर डाळीचं जे पीठ आहे तर ते वरून याला पेरणं म्हणतात, लावणं म्हणतात. आणि ही जी भाजी आहे ही नंतर आपण छान ढवळून घ्यायची. तर त्याच्यामुळे ही भाजी छान लागते. ही तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता. ही भाजी टिकते कारण परतून घेतलेला आहे मुळा आणि कोरडी भाजी आहे, त्याच्यामुळे त्याला तेल वगैरे असं मसालेदार तेल असं काही नसल्यामुळे तुम्ही पोळींबरोबर, ठेपल्यांबरोबर घेऊ शकता. आणि वरून तुम्ही त्याला भरपूर कोथिंबीर घाला आणि आपली ही मुळ्याची भाजी तयार आहे. आपण दुसरी रेसिपी बघतोय. ते वरण आपण शिजवून घेतलेली आहे डाळ तुरीची. मुळा चिरून घेतला आहे गोल गोल चकत्या असं. त्याच्यानंतर आमसूल आहे, गोडा मसाला आहे, गूळ आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे आणि कोकम आहे. आणि आता आपण बघणार आहोत मुळा घालून आमटी. मुळा घालून आमटीसुद्धा खूप छान लागते. आमटीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे आमच्याकडे तर रोज आमटी लागते, तर आपण कधी त्याच्यामध्ये मुळा घालून करू शकतो, कधी आपण टोमॅटो घालून करतो, शेवग्याच्या शेंगा घालून करतो, पालक घालून करतो, मेथी घालून करतो. आपण आमटीचे हे सगळे प्रकार बघणार आहोत. तर आज जे आहे ते मुळा घालून, तर खूप छान लागते. हे तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मोहरी घातलेली तडतडण्यासाठी. तुम्ही बघत असाल तर इथे बघा तुम्ही की कढीपत्ता घातलेला आहे, त्याच्यानंतर हळद घातलेली आहे आणि मुळा घातलेला आहे. मुळा चिरून घेतलेला होता. ही भाजी खूप ही जी आमटी आहे ही खूप छान लागते. वरण आहे, डाळ साधी शिजवून घेतलेली होती, किंचित हिंग घालून डाळ शिजवलेली होती आणि ती छान शिजलेली डाळ. तर त्याच्यामध्येही मुळ्यामध्ये डाळ घातली. आता तुम्हाला किती पाणी हवं आहे, कोणाकोणाला डाळ जरा घट्ट असं आवडतं, वरण किंवा आमटी घट्ट आवडते,
कोणाकोणाला ती पातळ आवडते, तर तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला. जर तुम्हाला पातळ हवी असेल जास्त पाणी घाला, जर तुम्हाला कमी दाट हवी असेल तर तुम्ही तसं ठेवा. आता आमच्याकडे एक खूप पातळ नाही पण मीडियम पातळ लागते, एकदम घट्ट नाही, कारण नंतर वरण थोडं आळत जातं. तर त्याच्यामुळे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मी आमटी ठेवते. आणि डाळ शिजलेली आणि मुळा शिजायला फार वेळ लागत नाही. आपण आमटीला जेव्हा उकळी आणतो तेव्हा मुळा पटकन शिजतो. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय आमसूल किंवा कोकम. तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंच घालू शकता, किंवा आगळ असेल तुमच्याकडे तर तेही चालतं. गूळ घालतोय आपण, आमसूल घातलंय त्याच्यामुळे गूळ घालतोय. चिंच आमसूलेला गुळाची टेस्ट छान लागते आणि ही आमटी पण खूप टेस्टी लागते, कारण त्याला मुळ्याचा थोडासा असा तिखटपणा असतो. त्याच्यानंतर चिंच गुळाचा आंबट गोडपणा असतो. जिरा पावडर आणि गोडा मसाला घातलाय. मुख्यतः या सगळ्या आमट्यांना गोडा मसाला खूप आवश्यक आहे, त्याची एक टेस्ट. मीठ घातलंय चवीप्रमाणे. आणि या आमटीला आपल्याला दणदणून वाफ आणायची, छान उकळवायचे. एक 4 ते 5 मिनटं ही चांगली उकळवायची, म्हणजे हे सगळे जिन्नस त्याच्यामध्ये एकत्र होतील. थोडंसं सुकं खोबरं घातलं आणि कोथिंबीर घातली भरपूर. कोथिंबीर परत जे आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला, कमी घाला. आणि आता हिला छान आपल्याला उकळवायचं. आणि असा गरम गरम वाढलेला भात, त्याच्याबरोबर हे आमटी, लोणचं आणि पापड, वा वा वा, सुंदर बेत. आणि या प्रकारे छान उकळ आल्यावर आपली ही आमटी तुम्ही बघितलं असेल तर छान खळखळ उकळते. आणि आपली ही आमटी तयार आहे. अशा प्रकारे आज आपण 2 मुळ्याचे प्रकार बघितलेत. नक्की करून बघा.